नमस्कार बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी बातमी. रेशन वाटपाबाबत मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय. 80 कोटी लाभार्थ्यावर होणार थेट परिणाम. तर बांधवांनो, आपल्या मोदी सरकारनं एक रेशन वाटपाबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय नेमका काय आहे आणि 80 कोटी जे लाभार्थी आहेत रेशनचे, त्या लाभार्थ्यावर याचा परिणाम काय होईल याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूया या निर्णयाचा नेमका आपल्या रेशन लाभार्थी बांधवांवरती काय परिणाम होईल. तर बांधवांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा परिणाम आता थेट 80 कोटी शिधापत्रिका धारकांवर होणार आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाबाबत माहिती देताना सांगितलं की भारतात तब्बल 80 कोटी लोकांना रेशनचं वाटप केलं जातं. तर बांधवांनो, आपल्या भारत देशामध्ये 80 कोटी लोक हे रेशन सध्या घेत आहेत. आता या योजनेत 3 महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. ते कोणते आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्यामध्ये बघा, राज्य सरकारला मदत, तंत्रज्ञानाचा वापर आणि योजनेतील लाभार्थ्यांची नोंदणी ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने म्हणजेच एआयच्या मदतीने करणे या बदलांचा यामध्ये समावेश असणार आहे. बघा बांधवांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीमध्ये रेशन वाटपाबाबत 3 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर बोलताना केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली आहे की पहिला महत्वाचा निर्णय म्हणजे भारतीय अन्न महामंडळ आपलं FCI जे आहे त्याच्या गोदामातील धान्य जिल्हा आणि तालुका पातळीवर पोहोचवण्यासाठी राज्य सरकारला प्रचंड खर्च हा येत आहे. पैशाची समस्या आहे. त्यामुळे आता केंद्राकडून राज्य सरकारला आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तर बांधवांनो, या भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातील धान्य हे जिल्हा आणि तालुका स्तरावर पोहोचवण्यासाठी राज्य सरकारला प्रचंड एवढा खर्च येत आहे. तर पैशाची समस्या उद्भवल्यामुळं आता केंद्र सरकारकडून आपल्या राज्य सरकारला आर्थिक मदत ही करण्यात येणार आहे. म्हणजेच हे अन्न आता लवकरात लवकर हे धान्य आपल्या तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत आणि आपल्या रेशन दुकानापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न करण्याचं ठरवलेलं आहे. तर दुसरा महत्वाचा बदल म्हणजे जे रेशन वाटप करणारे दुकानदार आहेत, डीलर आहेत, त्यांचं कमिशन वाढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. बांधवांनो, जे आपले डीलर असतात, जे आपल्याला कुपन वाटण करतात, त्यांचं कमिशन हे आता सरकार करणार आहे, वाढवणार आहे. तर रेशन वाटप करणाऱ्या दुकानदारांसाठी ही एक गुड न्यूज असणार आहे. तर रेशन वाटप करणाऱ्या दुकानदारांचं कमिशन हे गेल्या काही दिवसांपासून वाढवण्यात आलेलं नव्हतं. कमिशन वाढवावं अशी मागणी डीलर कडून होती. तर या पार्श्वभूमीवर सरकारनं रेशन दुकानदारांना मोठा दिलासा दिला आहे आणि त्यांच्या कमिशन मध्ये वाढ करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. तर डीलर जे कोपन वाटक आहेत, डीलर आहेत, त्यांच्यासाठी हा अतिशय आनंदाचा निर्णय असणार आहे. तर तिसरा महत्वाचा बदल म्हणजे आता रेशन वाटप प्रणालीमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. रेशन वाटप प्रणाली अधिक पारदर्शक व्हावी आणि भ्रष्टाचाराला आळा बसावा या उद्देशाने संपूर्ण योजनेचं आधुनिकीकरण आणि डिजिटलायझेशन केलं जाणार आहे, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिलेली आहे. तर नव्या निर्णयानुसार आता लाभार्थ्यांची नोंदणी ही AI मार्फत केली जाणार आहे. तर बांधवांनो, तुमची नोंदणी सुद्धा आता AIच्या मार्फत, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत तुमची नवीन नोंदणी सुद्धा केली जाणार आहे. तर अशा प्रकारे रेशन बाबत आपल्या केंद्र सरकारने हे 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत. याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.